महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला। आता 15 डिसेंबरला नागपूरमध्ये शपथविधी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजप 22, शिवसेना 12, राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद मिळणार। गृह खातं भाजपकडेच। शिवसेना आपल्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठेवणार। नाराजी टाळण्यासाठी सेनेची युक्ती। अर्थ मंत्रालय अजित दादांनाच मिळणार। दिल्लीतून दादांना ग्रीन सिग्नल। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच माझीही इच्छा। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं विधान। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद, असं भाजपने अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। तर पवार भाजपसोबत जातील असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य। पालिका निवडणुका स्वतंत्र लढल्या पाहिजे। पालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। नैराश्यातून एकला चलोरेचा नारा। वडेट्टीवारांची टीका। दादर रेल्वे स्थानकाबाहेर हनुमान मंदिराला मध्य रेल्वेची नोटीस। मंदिर हटवू देणार नाही। नोटीस विरोधात स्थानिक आक्रमक। हिंदू हिताचं बोलणारे भाजप नेते रेल्वेनं दादरचं मंदिर पाडण्याच्या दिलेल्या नोटीसवर गप्प का? उद्धव ठाकरेंनी विचारला सवाल। सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडणारे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत नाहीत। ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। मोदींवर बोलण्याची तुमची लायकी नाही, बावनकुळेंची टीका। सनदी अधिकारी अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती। ब्रिजेश सिंग यांना प्रधान सचिवापासून केलं पदमुक्त। अभिनेता अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन। चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी सकाळी अटक, संध्याकाळी जामीन।